नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची संपूर्ण माहिती। प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेची सुरुवात 17 सप्टेंबर 2023 रोजी माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन झालेला आहे आणि या योजनेची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये 18 पारंपरिक व्यवसाय समाविष्ट करण्यात आलेले आहेत। या योजनेचे उद्देश आहेत कारागीर यांना विश्वकर्मा म्हणून मान्यता देणे, त्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी कौशल्यवृद्धी प्रदान करणे, व्यवसाय संबंधित आणि योग्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, चांगल्या आणि आधुनिक संसाधनासाठी सहाय्य प्रदान करणे, विनातारण सवलतीच्या व्याजदरात सहज कर्ज उपलब्ध करून देणे, डिजिटल व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे आणि ब्रँड प्रमोशन आणि मार्केट लिंकेजसाठी एक व्यासपीठ प्रदान करणे, जेणेकरून त्यांना व्यवसाय वाढीसाठी नवीन संधी मिळणे सोयीचे होईल। या योजनेमधून कारागिरांना काय काय लाभ मिळणार आहेत त्याची पण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। पारंपरिक कारागीर म्हणून शासनाची मान्यता, प्रमाणपत्र आणि ओळखपत्र या विश्वकर्मा म्हणून मान्यता देण्यात येणार आहे। कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे। कौशल्य पडताळणीनंतर 5 ते 7 दिवस 40 तास असं हे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येणार आहे। उमेदवार 15 दिवस प्रगत प्रशिक्षण देण्यात येणार आहे। प्रशिक्षण विद्यावेतन दररोज 500 रुपये देण्यात येणार आहे आणि टूल किट प्रोत्साहनासाठी 15,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीनं या योजनेमध्ये नोंदणीकृत कारागिरांना हे लाभ मिळणार आहेत। तसेच वित्त सहाय्य सुद्धा या योजनेमधून करण्यात येणार आहे। त्यामध्ये तारणमुक्त व्यवसायाकरिता विकास कर्ज 1 लाख रुपये, 18 महिन्याच्या परतफेडीसाठी पहिला हप्ता आणि 2 लाख रुपये 30 महिन्याच्या परतफेडीसाठी दुसरा हप्ता देण्यात येणार आहे। सवलतीचा व्याजदर हा 8% सवलत मर्यादेसह लाभार्थ्याकडून 5% शुल्क आकारले जाणार आहे। योजनेमधून नोंदणीकृत कारागिरांना काय काय लाभ मिळणार आहेत याची पण आपण माहिती घेऊया। या कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी फी भारत सरकार उचलणार आहे। डिजिटल व्यवसायासाठी प्रोत्साहन जास्तीत जास्त 100 व्यवसायाप्रती व्यवहार 1 रुपया। विपणन समर्थन नॅशनल कमिटी फॉर मार्केटिंग गुणवत्ता प्रमाणपत्र, ब्रँडिंग आणि प्रमोशन, ई कॉमर्स लिंकेज, व्यापार मेळावे, जाहिरात, प्रसिद्धी, इतर विपणन यासारख्या सेवा प्रदान करण्यात येणार आहेत। यामध्ये योजनेचे लाभार्थी कोण कोण असणार आहेत याची माहिती आपण आता घेऊया। असंघटित क्षेत्रात स्वयंरोजगार तत्वावर हात अवजाराने काम करणारे कारागीर, 18 कुटुंब आधारित पारंपरिक व्यवसायापैकी एका व्यवसायामध्ये गुंतलेले कारागीर, नोंदणीच्या तारखेसह लाभार्थ्याचे किमान वय हे 18 वर्ष असावे। या योजनेअंतर्गत नोंदणी आणि लाभ कुटुंबाकरिता एका सदस्यापुरते मर्यादित राहणार आहे। सरकारी सेवेत असलेली व्यक्ती आणि त्याचे कुटुंब या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत। तसेच पात्र कारागीर आणि व्यवसाय याची पण आपण माहिती घेणार आहोत। तर कोणकोणते व्यावसायिक हे यासाठी पात्र राहणार आहेत? यामध्ये लाकूड आधारित सुतार, बोट निर्माता, लोह धातू आधारित, दगड आधारित, ब्रांज, पितळ, तांबे, डाईस, भांडी, मूर्ती इत्यादी निर्मिती करणाऱ्या कारागिरांचा यामध्ये समावेश आहे। सोने चांदी आधारित सोनार, कुंभार, लेदर आधारित मोची, पादत्राणे बनवणारे कारागीर, स्थापत्य, बांधकाम, गौंडी, इतर बास्केट, मॅट, झाडू निर्माता, कथ्याचा व्यवसाय करणारे, बाहुली आणि खेळणी निर्माता, नाभी, माळी, परीट, शिंपी, मासेमारीची जाळी बनवणारे कारागीर इत्यादी
यामध्ये कारागिरांचा या योजनेमध्ये अंतर्भाव होणार आहे आणि त्यांना या योजनेमधून लाभ देण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्जाची काय पद्धती असणार आहे याची पण माहिती घेणार आहोत. यामध्ये या योजनेअंतर्गत लाभासाठी अर्ज करण्याची एक लिंक जाहीर करण्यात आलेली आहे आणि सर्व फॉर्म हे ऑनलाईन भरायचे आहेत. अर्जदाराने स्वतः आपल्या गावातील किंवा जवळील CSC केंद्रामध्ये जायचं आहे किंवा ग्रामपंचायत ऑपरेटर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्यानंतर सदर CSC केंद्र चालक हे आपला फॉर्म पूर्णतः ऑनलाईन भरून हे पुढील कार्यवाहीसाठी पाठवणार आहेत. त्यानंतर ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्याकडून सदर याचं अप्रूव्हल होणार आहे आणि तालुका स्तरावरून अप्रूव्हल होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीने मान्यता दिल्यानंतर शासनाकडून या कारागिरांना ओळखपत्र प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आणि नंतर सर्व लाभ देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय काय कागदपत्र लागणार आहेत याची पण आपण माहिती घेऊया. यामध्ये लाभार्थ्याच्या नाव नोंदणीसाठी आधार कार्ड लागणार आहे, मोबाईल क्रमांक, बँकेचे पासबुक, राशन कार्ड नसल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड लागणार आहेत. तसेच अतिरिक्त दस्तऐवज किंवा माहिती लाभार्थ्यांना MSEM विभागाने विहित केलेल्या आवश्यकतेनुसार अतिरिक्त कागदपत्र किंवा माहिती प्रदान करणे आवश्यक राहणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे व्यवसाय प्रमाणपत्र लागणार नाही. आपल्याला ज्या व्यवसायातून अर्ज करायचा आहे त्या व्यवसायाचे प्रमाणपत्र लागणार नाही. संपूर्ण प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र हे शासनाकडून देण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीनं ही योजना आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त कारागिरांना होण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा. आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.